नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल JD फॅशन डिझाईनमध्ये स्वागत करते। तर बघा 2 दिवस माझं शॉप बंद होतं, क्लासही बंद होतं। तर क्लासच्या मुलीने काय केलं, घरी कटिंग केलं आणि घरी शिवलं। म्हणजे तिने शिवलं वगैरे खूप छान, पण तिने मला आज ते दाखवले आणि दाखवताना मला बोलली की ताई माझं ब्लाऊज खूप छान झालं, पण काय झालं जी योगपट्टी आहे माझी अशी तुमची कशी प्लेन व्यवस्थित येते, तर ती माझी थोडीशी गडबड झाली। तर ती का झाली, त्याच्यानंतर बघा हे योगपट्टीला खूप फुगा येतो, म्हणजे खालची साईड प्लेन आली नाही, परत मध्ये असा फुगा आला। त्याने काय होतं, हा जो कपडा आहे हा कटोरीवर सरकतो आणि जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो ना त्यावेळेस हा कपडा एक तर खाली येतो, नाही तर वर येतो किंवा असा गोळा गोळा झालेला दिसतो। त्याने काय होतं, ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण खराब दिसत होती। तर मग असा प्रॉब्लेम काय येतो, म्हटलं हा बरोबर, जर तुला असा प्रॉब्लेम आला किंवा याचं रिझन तुला समजला नाही तर तुला नक्कीच अशी अडचण येणार। तर म्हटलं चला, हा जर प्रश्न तिला पडला, तिला ही अशी अडचण येत असेल तर नक्कीच तुम्हाला ही अशी अडचण येत असणार। तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येण्यासाठी, व्यवस्थित बसण्यासाठी आपला योगपट्टी व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे योगपट्टी ही प्रॉपरली कट करता आली पाहिजे, शिवता आली पाहिजे आणि व्यवस्थित अशी तिची फिनिशिंग असली पाहिजे। तर म्हटलं चला आता आपण हाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। तर बघा मी ही तुम्हाला दाखवण्यासाठी क्रॉसपट्टी बनवलेली। तर बघा हा कपडा एकदम सिल्की आहे, बरोबर, खूप सिल्की आहे। त्याच्यानंतर आहे ना खूप लाईट वेट आहे, खूप सटकणार आहे। अशा वेळेस आपल्याला प्रॉपरली ही फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी कशी बसवायची मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे। आता बघा हा कपडा किती जास्तीचा उरलेला आहे। आपण जेव्हा अस्तर कट करतो, मेन फॅब्रिक कट करतो, त्यावेळेस थोडासा नक्कीच एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे, ब्लाऊज पीस आहे, तो जास्तीचा कट करत असतो। पण शिवताना त्याची काळजी आपण घेत नाही की आता हे कुठे कट करायचं, प्रॉपरली कसं शिवायचं। तर तुम्ही आता नक्कीच लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमची ही क्रॉसपट्टीला असे सारे प्रॉब्लेम येत असेल तर तुमचा तो प्रॉब्लेम क्लिअर होणार आणि तुमची ही क्रॉसपट्टी प्लेन अशी व्यवस्थित अशी होणार। तर करूया आपण सुरुवात की क्रॉसपट्टी कशी बसवायची व्यवस्थित। तर बघा आपली जी योगपट्टी आहे ती फिनिशिंग येण्यासाठी सगळ्यात पहिले आपली कटिंग व्यवस्थित असली पाहिजे। ही जी किनारा आहे बघा, या किनाऱ्याच्याच बाजूने आपली जी योगपट्टी आहे ती अशी ठेवून कट करायची असते। तुम्ही जर असं मध्येच आडवी तिकडी अशी कुठेही जर योगपट्टी ठेवली तर नक्कीच तुमची जी खालची फिनिशिंग आहे ती राऊंडमध्ये येईल किंवा तुमची क्रॉसपट्टी अशी गोलाकारमध्ये फिरेल। तर त्याच्यामुळे एक लक्षात घेत चला, आपले जे अस्तर असतं त्यावेळेस हे जे काठ असतात या काठाच्या बाजूनेच आपली क्रॉसपट्टी खालच्या साईडनेही आली पाहिजे। ह्या हेतूने आपल्याला ती क्रॉसपट्टी अस्तरावर ठेवायची आणि कट करायची असते। आणि आपली जी क्रॉसपट्टी आपण पेपरवर कट केलेली असते त्याच्यापेक्षा ही जी काठाची किनार आहे, आपण बघा हा अर्धा ते पाव इंच एक्स्ट्राचा म्हणजे काठ असतो, बरोबर। या किनारीच्या एवढा अंतर सोडून इकडून वरती आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करायची असते। प्रत्येक अस्तराला असे काठ असतातच, ते काठ बघूनच तुम्ही क्रॉसपट्टी कट करत चला, जेणेकरून तुमची क्रॉसपट्टीची गोल घुमणार नाही, फिरणार नाही आणि फिनिशिंगमध्ये राऊंड येणार। आता बघा मी हे कट करून घेतलं, आता शिवायचं कसं ते तुम्हाला दाखवते। तर बघा मी हा कटोरीचा वरचा पार्ट शिवून घेतला। आता हे जे अस्तर आपण जी योगपट्टीचा हा जो पॉईंट आहे तो खालच्या बाजूने असा अस्तराच्या बाजूने असा ठेवायचा, ओके। तर हा जो आपला पॉईंट केलेला भाग आहे तो व्यवस्थित आपण चेक करायचा। बघा असा कोना काढलेला तो असा कटोरीच्या समोरच्या बाजूने गळ्याच्या बाजूने ठेवायचा। त्याच्यानंतर हा जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याचाही पॉईंट आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचा। तर बघा हा कोना निघालेला तो पॉईंट मी घेतला, असं सरळ ठेवलं। असं ठेवल्यानंतर हा कपडा आहे ना हा थोडासा पुढे ढकलून द्यायचा, बघा असा थोडासा। याचं काय होतं म्हणजे याचं कारण काय आहे, असं जर केलं त्यावेळेस हा कपडा बघा कित्येक जणांचा आतमध्ये गेलेला असतो। जेव्हा आपण काचपट्टी आयपट्टी बनवत असतो त्यावेळेस इथला भाग आपला पटकन फाटतो। त्यावेळेस आहे ना हा पट्टा आपण थोडासा पुढे ढकलून घेऊया आणि क्रॉसपट्टीचा पण हा पार्ट थोडासा आपण पुढे ढकलून घेऊया। असं ठेवून पाव इंचावर शिलाई देऊया। तर तिन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित चेक करायचे, खालचा, वरचा, मधला कटोरीचा आणि योगपट्टीचा। तर बघा हा पार्ट असा इकडे वळत असतो, त्याच्यामुळे हा पार्ट आपल्याला थोडासा पुढे ढकलून घ्यायचा। तर बघा ही जी कटोरीची साईज आहे पाव इंच, मी हे पुढे ढकललं पाव इंच, हा कपडा पण पुढे ढकलला, जेणेकरून हे सरकणार नाही। आता व्यवस्थित असं पाव इंचाची शिलाई आपण मारूया। शिलाई मारताना पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे हे तिन्ही कपडा आपला एकसारखा आहे की नाही।
ओके. आता हे केल्यानंतर आपल्याला हा असं प्लेन सगळ्यात अगोदर हा पार्ट आपल्याला असा प्लेन करून घ्यायचा. बघा हा पार्ट बघा मी केवढा पुढा घेतलेला आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. नक्की शिवताना तुम्ही हे चेक करत चला. हा पार्ट थोडासा पुढे नक्कीच घ्यायचा. असं ठेवल्यानंतर तर सगळ्यात पहिले हे उलटं ठेवायचं. त्याच्यानंतर हा जो फॅब्रिक आहे आपला मेन अस्तराचा मेन कपड्याचा ब्लाऊजचा तो असा प्लेन करून घ्यायचा. ही पट्टी पण आपल्याला अशी प्लेन करून घ्यायची. बघा असा प्लेन केल्यानंतर आपला हा जो खालचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो आपण एकसारखा असा हात असा ठेवायचा आणि एकसारखा कट करून घ्यायचा. तर हा कपडा आहे नक्कीच थोडाफार उरलेलाच असतो. हाचा सिल्की कपडा असो कोणताही ब्लाऊज पीस असतो. तर अशा वेळेस असं चेक करून हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार. आणि याच पद्धतीने आपल्याला ते कट करायचं. वरची साईड ही तुम्ही बघा एकदम प्लेन अशी आलेली. असं वाटलं तुम्हाला थोडासा कपडा आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा. मग आपण राऊंड राऊंड करून ही पट्टी बघा हे ब्लाऊजचा कपडा इकडे आणि हा अस्तराचा कपडा इकडे असं ठेवून हे शिवून घ्यायचं 5 इंचावर. आता आतून ही क्रॉस पट्टी बाहेर काढून घेऊया. आता बघा ही एकदम प्लेन आली. आपल्या एक्स्ट्राचा कपडा पण जास्त उरला नाही. आता बघा हा कपडा बघा मध्ये केलेला. आपण जर ह्या इकडून शिवायला सुरुवात केली असती तर नक्कीच हा कपडा मध्ये खेचला गेला असता. आणि जेव्हा आपण काजबटन पट्टी बनवली असती त्यावेळेस हा कपडा त्या काजबटन पट्टीमध्ये प्रॉपरली पूर्ण पॅक झाला नसता आणि जेव्हा आपण हुक लावला असतं त्यावेळेस तो पटकन फाटला असता. त्याच्यामुळे ही एक लक्ष देऊन मी जो पॉईंट सांगितला जे महत्त्वाचा पॉईंट होता ते तुमच्याशी आत्ता मी शेअर केलेला आहे. आता खालच्या साईडने आपण एक शिलाई मारूया दाब शिलाई. तर बघा एकदम प्लेन म्हणजे कपडा बिलकुल थोडा पण जास्त नाही थोडा पण हे नाही फुगा पण पडला नाही. खालची साईड आहे ती पण बघू शकता ते एकदम प्लेन अशी आलेली आहे. आणि आता हा जो कपडा उरलेला आहे तो आपण असा व्यवस्थित याच्या स्टेपनी सरळ लाईनीत कट करून घ्यायचा. बघा म्हणजे आपली क्रॉसपट्टी पण छोटी पडत नाही. इकडं जो कपडा कित्येक जणांना ज्या ब्लाऊज शिवत असेल त्यांना नक्कीच हा अनुभव आलेला असेल. हा कपडा असा खेचलेला असतो. मग आता क्रॉसपट्टी बसवताना तुम्ही डायरेक्ट इकडून बसवतात. त्याने काय होतं कटोरीचा हा पार्ट पूर्ण इथपर्यंत पॅक होऊन जातो. हा टक्स इकडे येतो आणि टक्स पण आपला कटोरीचा सरकत असतो. म्हणून आपली जी क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित अशीच आली पाहिजेत. आता वरच्या साईडने आपल्याला टीप मारायचीच नसती. त्याने काय होतं कटोरी ही जी व्यवस्थित अशी बसत नाही आणि ही क्रॉसपट्टी कटोरीवरती आल्यासारखी दिसत असते. त्याच्यामुळे वरच्या साईडने शिलाई न मारता फक्त खालच्या साईडने आपण एक फिनिशिंगची शिलाई द्यायची. एक्स्ट्राचा आपण कपडा कट करून घेऊया. तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर बघा ही आपली आत्ता आपण तयार केलेली क्रॉसपट्टी आणि ही अगोदरची आपली तयार केलेली क्रॉसपट्टी. तर बघितलं तुम्ही किती डिफरन्स दिसत आहे त्याच्यामध्ये. तर नक्कीच मी ज्या स्टेप सांगितली जी महत्त्वाचा पॉईंट सांगितला की क्रॉसपट्टी कशी ठेवायची किती अंतरावर पुढे ठेवायची आणि कसं कट करायची तर त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी कट करून शिवा जेणेकरून तुमची ही क्रॉसपट्टी म्हणजे योकपट्टी मी क्रॉसपट्टी बोलत असते. कित्येक जण योकपट्टी बोलतात कित्येक जण क्रॉसपट्टी बोलतात पण माझी सवय आहे क्रॉसपट्टीची. तर तुम्हाला नसून समजलं तर योकपट्टी माझ्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तयार करा शिवा जेणेकरून तुमची ही ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येणार आणि तुमचाही कटोरीचा पार्ट व्यवस्थित असा बसणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. थँक्यू.